मराठवाड्यातली निवडणूक कधी नाही ते मोठ्या प्रमाणात जातीवादावरती गेली. म्हणजे आयदर मराठा आणि मराठ्यातर वाद हा मराठवाड्याच्या निवडणुकीमध्ये फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. काही मतदारसंघात तो अतिशय तीव्र होता आणि काही मतदारसंघात तो सुप्त पद्धतीने होता. त्याच्यामुळं मराठवाड्यातली यावेळेसची निवडणूक फक्त मराठा आणि मराठ्यातर एवढ्या एका वादावरती या वर्षी झाली असं मला वाटतं. तर त्यांनी सांगितलं की आम्ही जरांगेचे खूप आभारी आहोत. तर मी म्हटलं तुम्ही जरांगेचे कसे काय आभारी आहोत? तर त्यांनी असं सांगितलं की ओबीसी हा एक जात करण्याचं काम जरांगेच्या आंदोलनामुळे झालं. म्हणजे आम्ही इतके दिवस वेगवेगळ्या जातींमध्ये विभागलेले ओबीसी होतो, पण जरांगेंच्या आंदोलनामुळे आम्ही आता एक जात झालो. एक ओबीसी एक जात म्हणून आता आम्ही पुढे आलो. ज्यावेळेस मराठवाड्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा झाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाल्याच्या नंतर राजस्थानात एक नरेंद्र मोदींची सभा झाली. ज्या सभेमध्ये पंतप्रधानांनी असं सांगितलं की मी मुसलमानांना दिलेलं आरक्षण जे आहे ते रद्द करेल. त्या दिवसाच्या नंतर मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात बाहेर पडला आणि तो काय म्हणतात त्याला आपण उत्स्फूर्तपणे समाजात प्रचार करायला लागला की आपल्याला यावेळेस मोदींच्या विरोधात मत द्यायचं. जरांगे अतिशय हुशार आंदोलन. जरांगेंनी आंदोलन करताना आंदोलनाचं शास्त्र पूर्ण वापरलं. आंदोलनाला जोपर्यंत शत्रू नसतो तोपर्यंत आंदोलन यशस्वी होत नाही. जरांगेंनी सगळ्यात सुरुवातीला टार्गेट केलं छगन भुजबळांना. छगन भुजबळ त्यांना सतत उत्तर देत होते आणि ते कॉन्ट्रोवर्सी कायम क्रिएट होत होती. म्हणजे महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी वाद हा फक्त जरांगे आणि छगन भुजबळ यांच्या कॉन्ट्रोवर्सीमुळेच लागला असं माझं मत आहे त्याच्यामध्ये. तर मग छगन भुजबळ शांत बसले. छगन भुजबळ शांत झाल्याच्या नंतर जरांगेंच्या असं लक्षात आलं की आपण विनाशत्रू युद्ध नाही करू शकत किंवा आंदोलन नाही चालू शकत. म्हणून मग त्यांनी त्यांचा सगळा फोर्स जो आहे तो देवेंद्र फडणवीसांवर वापरला आणि देवेंद्र फडणवीस हे व्हिलन आहेत या पूर्ण आंदोलनाच्या ह्याच्यामध्ये. अशी एक चित्र उभं करायला ते फार मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले. रावसाहेब दानवेंना आमच्या मराठवाड्यात चकवा म्हणतात. चकवा म्हणजे काय की ते ऐन शेवटच्या क्षणाला काहीतरी डाव टाकतात आणि समोरच्याला गारद करतात. होपफुली त्यांचंही यावेळेस तसंच झालेलं आहे. डॉक्टर काळगेंना निवडून आणणं ही अमित देशमुखांसाठी त्यांचं काँग्रेसमधलं त्यांचं जे स्थान मजबूत करण्यासाठीची एक पहिली पायरी आहे. म्हणजे अशोकराव काँग्रेस सोडून गेल्याच्या नंतर दूरपर्यंत आपल्याकडे काँग्रेसला कोणी मोठा नेता नाही. अमित देशमुखांच्या रूपाने काँग्रेसला एक मोठं नेतृत्व मिळू शकतं. त्याच्यामुळं आपलं नेतृत्व सिद्ध करण्याची अमित देशमुखांकडे एक मोठी चांगली संधी होती आणि मला वाटतं त्या संधीचा त्यांनी खूप चांगला उपयोग करून घेतला. तर यावेळेस पहिल्यांदा असं होणार आहे की वंचितचा उमेदवार हा महायुतीच्या उमेदवाराची मतं खाणार. म्हणजे गेल्या वेळेसच्या निवडणुकीत आपण असं पाहिलं होतं की वंचितच्या उमेदवारांनी मतं खाल्ल्यामुळं महाविकास आघाडीचं नुकसान झालं. पण यावेळेस हिंगोली मतदारसंघात तरी पर्टिक्युलरली आपल्याला असं पाहायला मिळेल की डॉक्टर बाळू चव्हाण ज्याचं जेवढं जास्त मतं खातील तेवढं बाबूराव कदम हे पाठीमागे. मोदींचा डर, मोदी के डर की वजह से लोक ठाकरे के साथ, म्हणजे ठाकरेंबद्दल त्यांना फार सहानुभूती असण्याचं काही कारण नाही किंवा ठाकरेंबद्दल काही प्रेम असण्याचे फार कारण नाही. नमस्कार. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं बोलबिडूच्या या खास चर्चासत्रात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. लोकसभा निवडणुकीचे जवळपास 6 टप्पे संपलेले आहेत. आता फक्त एक टप्पा बाकी आहे, ज्याचं मतदान 1 जूनला पार पडेल. या 6 टप्प्यात मतदान कसं राहिलं आहे, देशभरात चर्चा कशी होती, विशेष करून महाराष्ट्रात काय चर्चा होती आणि त्यातही खास करून मराठवाड्याच्या भागामध्ये कशी चर्चा होती, जिथं जरांगे फॅक्टर असू देत किंवा मराठा आरक्षणाचा मुद्दा असू देत, अशा सगळ्या विविध गोष्टी चर्चेत होत्या. त्या सगळ्यांच्या बद्दल आपल्याला या चर्चासत्रात बोलायचं आहे. त्यासाठी आपल्यासोबत आहेत सुधीर बिंदू सर, जे शेतकरी चळवळीशी जोडलेले आहेत. ग्रामीण भागात त्यांनी बराच काळ पत्रकारिता केलेली आहे. त्या सगळ्या चळवळीशी ते जोडलेले आहेत. ते सामाजिक क्षेत्रात सुद्धा सक्रिय आहेत. त्यांच्याशी आपण मराठवाड्यातल्या विशेषतः लोकसभा निवडणुका कशा राहिल्या या संदर्भात बोलणार आहोत. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुका कशा राहिल्या या संदर्भात बोलणार आहोत. सर, स्वागत आहे तुमचं बोलबिडूमध्ये. नमस्कार. सर्वात आधी सर या संदर्भानेच बोलूया की महाराष्ट्रातल्या निवडणुका आता पार पडलेल्या आहेत. लोकसभेच्या 5 टप्पे झालेले आहेत. तर त्या निमित्तानं सुरुवात करूया की कशी होती महाराष्ट्रातील निवडणूक. तुम्हाला काय वेगळेपण वाटलं या निवडणुकीचं? तुम्ही आत्तापर्यंत बऱ्याचशा निवडणुका कव्हर केल्या असतील. या निवडणुकीचं काय वेगळेपण होतं? या निवडणुकीचं वेगळेपण म्हणजे आपल्या मराठवाड्यामध्ये एक माळेगावची यात्रा खूप प्रसिद्ध आहे. या माळेगावच्या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात घोड्यांचा व्यापार होतो. अनेक राज्यातले व्यापारी तिथे आपले घोडे घेऊन येतात. तर आपण माळेगावच्या यात्रेत जर गेलो ना तर तिथल्या जो घोड्यांचा व्यापारी असतो तो व्यापारी एका 2 घोड्यांवरती बसून 2 घोड्यांवरती उभा टाकून चालत घोडे पळवत आणतो आणि तो जिथे लोक थांबलेले असतो तिथपर्यंत तो घोडे पळवत आणतो आणि मग तिथे खाली उडी मारतो. एक घोडा दुसरीकडे जातो आणि एक घोडा दुसरीकडे जातो.
त्यावेळेस तो मोठ्याने असा ओरडतो की आप कमाई वाले इधर आओ आणि बाप कमाई वाले उधर जाओ. मी त्याला विचारलं की ही काय भानगड आहे आप कमाई वाले आणि बाप कमाई वाले. तो म्हणला हे बाप कमाईवाले जे घोडे आहेत ते 3 लाखापासून पुढे सुरू होतात आणि आप कमाईवाले घोडे आहेत ते 30,000पासून सुरू होतात. तर ज्याची कॅपॅसिटी आहे 3 लाखाचा घोडा घेण्याची त्या लोकांनी तिकडे जावं. तिकडे एक माणूसही बसलेला असतो, त्याला महाराज म्हणतात. तो महाराज काय करतो, ते जे 3 लाख रुपयाचे घोडे आहेत, 3 लाख रुपयापेक्षा जास्त किमतीचे घोडे आहेत, त्यांचे गुण अवगुण सांगतो. तशाच पद्धतीने माळेगावच्या जत्रेमध्ये अजून एक घोड्यांचा बाजार असतो. तो असतो खेचरांचा बाजार. खेचर म्हणजे काय, तो घोडा आणि गाढवांचं संकर झालेला एक खेचर असतो. त्या खेचराच्या बाजारात जर आपण गेलो तर त्या व्यापाऱ्याकडे फक्त 2च खेचर असतात. म्हणजे आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं बोलतोय म्हणून मी गाढवांचं म्हणत नाहीये, फक्त खेचरांचं म्हणतो, ही गोष्ट लक्षात घ्या. तर त्या खेचराच्या दुकानदाराकडे जर आपण गेलो तर त्याच्याकडे फक्त 2च खेचर असतात आणि त्या 2 खेचरांपैकी कुठला तरी एक आपल्याला विकत घ्यायचा असतो. म्हणजे आपल्याकडे चॉईसच नसते त्याच्याकडे गेल्याच्या नंतर. तर मी साधारणतः विशेषतः मराठवाड्याच्या लोकसभेच्या निवडणुकांकडे अशाच पद्धतीने पाहतो की आपल्याला 2 खेचरांपैकी एक खेचर निवडायचं आहे. मग ते कुठलं निवडायचंय हे आपल्या नशिबावर आणि त्या खेचराच्या नशिबावरती. म्हणजे 2 गाढवांपैकी एक गाढव निवडणे एवढाच लिमिटेड इश्यू, म्हणजे सॉरी माफ करा, खेचर म्हणलं पाहिजे, आपण गाढव म्हणलं नाही पाहिजे. 2 खेचरांपैकी एक खेचर आपल्याला निवडायचं आहे एवढाच लिमिटेड ऑप्शन मराठवाड्यातल्या मतदारांकडे होता आणि मराठवाड्यातल्या मतदारांनी तोही आपल्या नशिबाने आजमावलाय असं मला या लोकसभेच्या निवडणुकीबद्दल वाटतंय. म्हणजे ही लोकसभेची निवडणूक एवढी साधी आणि सिंपल होती की 2 पैकी एक कुणीतरी आपल्याला निवडायचं होतं. मग तुम्ही या ऑप्शन्सकडे कसं पाहता किंवा मराठवाड्यातल्या जनतेने या ऑप्शन्सकडे कसं पाहिलं असेल, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? मराठवाड्यातल्या जनतेने या निवडणुकीमध्ये फार काही विचार केला नाही. मराठवाड्यातली निवडणूक कधी नाही ते मोठ्या प्रमाणात जातीवादावरती गेली. म्हणजे आयदर मराठा आणि मराठ्यातर वाद हा मराठवाड्याच्या निवडणुकीमध्ये फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. काही मतदारसंघात तो अतिशय तीव्र होता आणि काही मतदारसंघात तो सुप्त पद्धतीने होता. त्याच्यामुळं मराठवाड्यातली यावेळेसची निवडणूक फक्त मराठा आणि मराठ्यातर एवढ्या एका वादावरती या वर्षी झाली असं मला वाटतं. पण हा वाद तुम्ही आत्ता या निवडणुकीतच पाहिला आहे की याच्यापूर्वी सुद्धा ही जातीय समीकरणं मराठवाड्यामध्ये सक्रिय राहिलेली आहेत, असं काय वाटतं तुम्हाला जाणवतं? मराठवाड्यामध्ये साधारणतः हा वाद काही नवीन नाही, हा वाद खूप जुना आहे, फक्त तो सुप्त स्वरूपात होता. बीड लोकसभेची निवडणूक जर आपण घेतली तर आपण पाहिलं ज्यावेळेस गोपीनाथ मुंडे पहिल्यांदा त्या ठिकाणी लोकसभेला उभं टाकली होती त्यावेळेसपासून एक घोषणा बीडच्या मतदारसंघात गाजत होती, ती म्हणजे बजाव तुतारी हटवा वंजारी. म्हणजे जवळपास 4 टर्म, म्हणजे 2014ला मला वाटतं 2014 पासून ही घोषणा जास्त फेमस आहे, बजाव तुतारी हटाव वंजारी. बीड प्रामुख्याने मराठवाड्यातला बीड असा लोकसभा मतदारसंघ होता की जिथे प्रामुख्यानं जातीवादावरतीच प्रत्येक वेळेस मतदान होतं. म्हणजे असं म्हणता येत नाही की 100% एका जातीचे लोक त्यांना मदत करत होते किंवा एका जातीचे लोक त्यांना मतदान करत नव्हते. मतदान करताना सुद्धा 90% लोक हा जात फॅक्टर बीड जिल्ह्यामध्ये पाहत होते. यावेळेस मात्र बीड मराठवाड्यातल्या सगळ्या मतदारसंघामध्ये जातीय ध्रुवीकरणावरती आधारित निवडणुका झाल्या. आता तुम्ही ज्या जातीय समीकरणांचा उल्लेख केला, तुम्हाला आत्ता जरांगे फॅक्टर पण तिथूनच चर्चेत आला असं म्हणूया, किंवा जालना जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यांचा मतदारसंघ स्वतः परभणी मतदारसंघ येतो, जिथून या सगळ्या आंदोलनाची सुरुवात झाली, अंतरवाली सराठी गाव. हा फॅक्टर या निवडणुकीमध्ये किती चालला, किती प्रभावी ठरला? कारण जरांगे पाटलांनी तर भूमिका घेतली होती की तुम्हाला ज्यांना सपोर्ट करायचे त्यांना सपोर्ट करा. तर मग या फॅक्टरमुळं हे सत्तेच्या विरोधात गेले किंवा सत्तेच्या सोबत गेले, काय तुमचं आकलन असू शकतं? जरांगे पाटलांनी असं जाहीर जरी सांगितलं नसेल की ह्यांना पाडा किंवा ह्यांना निवडून आणा, जरांगे पाटलांची एक घोषणा होती की ह्यांना असं पाडा की ह्यांच्या 7 पिढ्या लक्षात येतील. आपण कोणाला पाडत असतो, जे स्टँडिंग आहेत त्यांनाच पाडणार ना, जे निवडून द्यायचे ते तर नाही पाडायचे ना. म्हणजे जरांगे असे थेट जरी म्हणाले नसतील की ह्या लोकांना पाडा, म्हणजे जरांगींनी नाव घेऊन नसेल सांगितलं की पंकजा मुंडेंना पाडा, किंवा जरांगींनी नाव घेऊन सांगितलं नसेल दानवेंना पाडवा किंवा अजून कुणाला पाडा, पण जरांगे म्हणाले की ह्यांना पाडा. कुणाला पाडा? जे स्टँडिंग होते त्यांनाच पाडा, असं त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता. आणि विशेष करून परभणी आणि बीड या 2 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जातीय ध्रुवीकरण झालं आणि लोकांनी ओबीसी व्हर्सेस मराठा असं त्याचं एक गणित होतं. आणि हे साधारणतः मराठवाड्यातल्या 8ही लोकसभा मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळेल. कोणी काही जरी म्हणत असलं तरी या वर्षीची लोकसभेची निवडणूक मराठवाड्यात तरी ही फक्त जातीवादावरील झाली आहे. आता तुम्ही उल्लेख केला की मराठवाड्यामध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये ओबीसी आणि मराठा असा समाजाचा एक सुप्त संघर्ष पाहायला मिळाला किंवा होता.
तर काय वाटतं तुम्हाला किती प्रमाणात पोलरायझेशन झालेलं असू शकतं एकतर ओबीसी समाजातून पण आणि मराठा समाजातून पण मोठ्या प्रमाणात पोलरायझेशन झालेलं असू शकतं का आणि ते इतकं असू शकतं का की त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीचे किंवा जागांचे निकाल बदलू शकतील? असं काही नाही. आता बघा, आपण फुटबॉल खेळतो किंवा बॉल खेळतो तेव्हा आपण बॉल जेव्हा दाबतो खाली तेवढ्याच फोर्सनी परत वरती येतो. जसं मराठा मतांचं पोलरायझेशन झालं तसंच ओबीसी मतांचंही पोलरायझेशन झालं. याच्या संदर्भात मी एका ओबीसी नेत्याला भेटलो आणि त्याला विचारलं की काय आहे, तर त्यांनी सांगितलं की आम्ही जरांगेचे खूप आभारी आहोत. तर मी म्हटलं तुम्ही जरांगेचे कसे काय आभारी आहोत? तर त्यांनी असं सांगितलं की ओबीसी हा एक जात करण्याचं काम जरांगेच्या आंदोलनामुळे झालं. म्हणजे आम्ही इतके दिवस वेगवेगळ्या जातींमध्ये विभागलेले ओबीसी होतो, पण जरांगेंच्या आंदोलनामुळे आम्ही आता एक जात झालो होतो. एक ओबीसी एक जात म्हणून आता आम्ही पुढे आलोत, असं त्यांनी मला त्याच्यात सांगितलं. तर हा फॅक्टर असाही चालला की जसं मराठा समाज पूर्णपणे एकत्रित झाला तशाच पद्धतीने ओबीसी समाजही पूर्णपणे एकत्रित झाला. मग ओबीसीचे सगळे लोक त्या बाजूने काम करायला सुरुवात झाली. या सगळ्या चर्चेमध्ये आपण फक्त जातींबद्दल बोलतो, पण आपल्या मराठवाड्यामध्ये पण मुस्लिम समाज पण खूप मोठा फॅक्टर आहे. मग नांदेड असू देत, परभणी, जालना, बीड या सगळ्या भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आणि इव्हन औरंगाबादमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज आहे. मग मराठा मुस्लिम हे समाज दोघं एकत्र आलेत का या निवडणुकीत दिसलं का? कारण बऱ्याच मतदारसंघात अशी चर्चा होती की मराठा आणि मुस्लिम फॅक्टर हा इतर ओबीसी फॅक्टरला किंवा इतर जे कुठली समीकरण आहेत त्याला भारी पडेल असं वाटत होतं का? मुस्लिम समाज हा बऱ्याच काळ म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या एक अर्ध्या काळापर्यंत हा निगेटिव्ह भूमिकेत होता. खूप काळ तो निगेटिव्ह भूमिकेत होता. अशी परिस्थिती होती की मुस्लिम समाजाने असं ठरवलं होतं की आपल्याला काय करायचं आहे या निवडणुकीशी, म्हणजे फार काही ते इंटरेस्टेड नव्हते. पण ज्यावेळेस मराठवाड्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा झाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाल्याच्या नंतर राजस्थानात एक नरेंद्र मोदींची सभा झाली, ज्या सभेमध्ये पंतप्रधानांनी असं सांगितलं की मी मुसलमानांना दिलेलं आरक्षण जे आहे ते रद्द करेल. त्या दिवसाच्या नंतर मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात बाहेर पडला आणि तो काय म्हणतात त्याला आपण उत्स्फूर्तपणे समाजात प्रचार करायला लागला की आपल्याला यावेळेस मोदींच्या विरोधात मत द्यायचे. मोठ्या संख्येने या दोन गोष्टींच्या नंतर म्हणजे मोदींच्या मराठवाड्यात झालेल्या सभा आणि मोदींनी बासेवाडामध्ये राजस्थानात जे केलेलं स्टेटमेंट होतं त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज हा मोदींच्या विरोधात म्हणून बाहेर पडला. आता तुम्ही मोदींचा उल्लेख केला. मराठवाड्यामध्ये मोदींच्या बऱ्याच सभा झाल्या, म्हणजे एकंदरीत यावर्षी महाराष्ट्रातच खूप साऱ्या सभा झाल्या. त्यासाठी वेगवेगळी कारणं असू शकतात, पण मराठवाड्यात पण बघायला गेलं तर साधारणतः नांदेड, परभणी, धाराशिवला पण झाली, लातूरला सुद्धा झाली. तर या त्यांच्या सभांकडे तुम्ही कसं बघता? या सभांमुळं त्या मतदारसंघात म्हणा किंवा त्याच्या आजूबाजूच्या मतदारसंघात म्हणा थोडीफार परिस्थिती बदललेली असू शकते का सत्तेच्या बाजूने? सत्तेच्या बाजूनी मोदींच्या सभेने काही फरक पडेल असं मला काही वाटत नाही. जो माणूस मोदींच्या सभेला गेलाय तो मोदींना मतदान करणार ही फॅक्ट आहे. मोदींच्या सभेचे वाईट परिणाम काय झाले त्यांच्यावरती म्हणजे त्यांच्या पक्षावरती, तर मोदींचे जे काही विरोधक होते ते त्या सभांमुळे जागृत झाले आणि त्यांनी मोदींच्या विरोधात मतदान केलं या मराठवाड्यात तरी, असं मला वाटतं. खूप इंटरेस्टिंग मुद्दा मांडला तुम्ही की मोदींच्या विरोधातले लोक मोदींच्या सभेमुळे एकत्रित आले. पण मग अशाच प्रमाणात इतर जे मतदान बघितलं आपण की ठाकरेंसाठी मुस्लिम मतदार बाहेर पडत आहेत किंवा ठाकरेंसाठी दलित मतदार बाहेर पडत आहेत आणि एकंदरीत ठाकरेंसाठी सहानुभूती आहे आणि ठाकरे फॅक्टर हा मराठवाड्यात खूप महत्त्वाचा आहे. कारण शिवसेना जी मुंबईनंतर कुठे वाढली असेल तर ती आधी औरंगाबाद म्हणजे मराठवाडा आणि नंतर इतर जिल्ह्यांमध्ये, त्यानंतर परभणीमध्ये पण समावेश आहे त्याचा, हिंगोलीमध्ये आहे वगैरे. मग या बाजूने पण लोक कन्सॉलिडेट किंवा पोलराईज झाली का ठाकरेंच्या बाजूने? एकतर सहानुभूतीचा फॅक्टर प्लस दुसरी गोष्ट म्हणजे हे दलित आणि मुस्लिम मतदार. ठाकरेंची सहानुभूती असं आपल्याला त्याला म्हणता येणार नाही. मोदींचा डर, मोदी के डर की वजह से लोक ठाकरे के साथ गए. म्हणजे ठाकरेंबद्दल त्यांना फार सहानुभूती असण्याचं काही कारण नाही किंवा ठाकरेंबद्दल काही प्रेम असण्याचे फार कारण नाही. ज्या मराठवाड्यामध्ये ज्या कारणांमुळे शिवसेना वाढली किंवा मराठवाड्यामध्ये ज्या काही गोष्टींमुळे शिवसेना वाढली ते दोन्ही गोष्टी एक तर दलित समाजाच्या विरोधातली आहे. एक नामांतराच्या दंगलीमुळे मराठवाड्यामध्ये शिवसेनेची वाढ झाली. 1984च्या काळामध्ये ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या ज्या काही चळवळी झाल्या त्या चळवळीच्या विरोधामध्ये शिवसेना मराठवाड्यात आली आणि ती मराठवाड्यात फोपावली सुद्धा. त्यानंतर 1992ला बाबरी मस्जिद पडल्याच्या नंतर ज्या काही मराठवाड्यात दंगली झाल्यात किंवा काय झालं त्यानंतरही शिवसेना मोठ्या प्रमाणात मराठवाड्यात स्ट्रॉंग झाली होती. त्याच्यामुळं दलित समाजाला किंवा मुस्लिम समाजाला
उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती असण्याचं काहीच कारण नाही. फक्त उद्धव ठाकरे मोदींना विरोध करतायत या एवढ्या एका गोष्टीसाठी त्यांनी तात्पुरतं कॉम्प्रोमाइज म्हणून, म्हणजे त्यांना दलित आणि मुस्लिमांना दुसरा कुणी आता पर्याय नव्हता. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना की इथे फक्त 2 खेचरांना घेण्याची चॉईस होता आपल्याकडे. म्हणजे एक तर तुम्हाला भाजपचा उमेदवाराला मतदान करायचे किंवा एक तर तुम्हाला महाविकास आघाडीच्या माणसाला मतदान करायचे. पर्याय नसल्यामुळं मला असं वाटतं की मुस्लिम आणि दलितांनी यावेळेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान केलं. तुम्ही म्हटले की आता फक्त 2 पर्याय होते, पण त्यांच्याकडे नोटाचा पण पर्याय होता किंवा घरी राहण्याचा पण पर्याय होता. तसं काही दिसलं का की ते घरी राहिले किंवा नोटाला मतदान केलं, असं काही असावं? मी आधीच बोललो तुम्हाला की त्यांनी आधीच असं ठरवलं होतं की आपल्याला या निवडणुकीशी काही देणं घेणं नाही, आपल्याला घरी राहायचं. पण ज्या दिवशी मोदींची सभा झाली, ज्या दिवशी मोदींची सभा होऊन दुसऱ्या दिवशी त्यांनी राजस्थानच्या त्या बांसवाडाच्या याच्यामध्ये सभेमध्ये जे काही स्टेटमेंट केलं त्याला रिॲक्शन म्हणून त्यांनी तो पवित्रा घेतला आणि शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केलं. मला तर असे काही मुस्लिम बांधव भेटले की त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला शिव्या दिल्या आणि ते म्हणले की आम्ही शिव्या देऊन त्याला मतदान करतो. म्हणजे आमची चॉईस नाही आहे ती, पण आमच्याकडे दुसरा चॉईस नाही आहे त्याला मतदान करण्यासाठी, म्हणून आम्ही त्याला मतदान केलं. सर, मराठवाड्याच्या संदर्भाने बोलतोय म्हणून आता तिथे शिवसेना हा फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे आणि सध्या शिवसेनेत फूट पडलेली आहे. तर शिवसेनेच्या ज्या लढती झाल्यात, म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना, त्या ज्या मराठवाड्यामध्ये लढती झाल्या त्या लढतींकडे तुम्ही कसं बघता आणि तिथं कोणाच्या बाजूने कौल जास्त जाऊ शकतो, काय वाटतं तुम्हाला याबद्दल? आत्ता पण बोलताना सांगितलं की शिवसेनेचा जन्म हा जो झाला तो प्रामुख्याने अशा कालखंडात झाला की ज्यावेळेस शरद पवार सत्तेवरती होते. मराठवाड्यामधले जेवढेही काही शिवसैनिक आहेत त्या सगळ्या शिवसैनिकांनी शरद पवारांच्या विरोधात लढाई केलेली. आणि शरद पवार त्यावेळेस काँग्रेसमध्ये असतील, नंतर 98ला ते राष्ट्रवादीत गेले. म्हणजे शरद पवार एक सलग काही काळ सत्तेवरती होते. या काळामध्ये मराठवाड्यातल्या शिवसैनिकांवरती शिवसेना वाढीच्या काळामध्ये जे काही अन्याय अत्याचार झाले ते सगळे शरद पवार आणि काँग्रेसच्या सरकारने केले. ज्या दिवशी उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीचा साथ सोडून शरद पवारांसोबत त्यांनी युती केली आणि सरकार स्थापन केलं, त्यावेळेस मराठवाड्यातले बहुतांश शिवसैनिक मनातून खूप नाराज होते. त्यांना आपला पक्षप्रमुख मुख्यमंत्री झाल्याचा खूप आनंद होता, पण ते मनातून खूप नाराज होते. त्यांच्यात एक अस्वस्थता होती. म्हणजे ज्या लोकांसोबत त्यांनी 30-40 वर्ष लढा दिला त्याच लोकांसोबत सत्ता शेअर करावी लागली होती. आणि त्याच म्हणजे पारंपरिक दृष्टिकोनातून ते लोक ग्राउंडवरती त्यांचेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचेच विरोधक आहेत, शिवसेनेचे लोक, त्यांच्यासोबतच त्यांना जावं लागलं होतं. पण त्यांनी ही गोष्ट ॲक्सेप्ट केली की आपण आपल्या पक्षप्रमुखांना पद मिळालं आहे म्हणून ते हे केलं. तुम्ही जर मराठवाड्यातल्या अनेक जुन्या शिवसैनिकांचे स्टेटमेंट जर पाहिलेत तर त्यावेळेस त्यांनी फेसबुकवरती, व्हॉट्सॲपवरती, ट्विटरवरती उद्धव ठाकरेंच्या विरोधात लिहिलं आहे की तुम्ही हे चुकीचं करताय म्हणून. पण ज्या दिवशी उद्धव ठाकरेंना म्हणजे एकनाथ शिंदेंनी सो कॉल्ड बंद केलं, गद्दारी केली, जे काय केलं ते करून सरकार स्थापन केलं, उद्धव ठाकरे त्यांना घरी बसवलं, त्यावेळेस सगळ्या शिवसैनिकांना एक सहानुभूती उद्धव ठाकरेंबद्दल तयार झाली होती की आपल्या बाळासाहेब ठाकरेंना ते दैवत मानतात. म्हणजे मराठवाड्यात मी असे शिवसैनिक पाहिले की बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोला ते दररोज उदबत्ती लावणारे शिवसैनिक होते. तर त्या सगळ्या शिवसैनिकांना फार वाईट वाटलं की आपल्या पक्षप्रमुखाच्या मुलाला अत्यंत वाईट पद्धतीने बाहेर काढतं, म्हणून ते खूप फर्मली स्टँड घेतला त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहायचा. म्हणजे माझ्या पाहण्यात असे शिवसैनिक आहेत की ज्यांनी उद्धव ठाकरेंना खूप क्रिटिसाइज केलं ज्यावेळेस ते शरद पवारांसोबत गेले, पण ज्यावेळेस उद्धव ठाकरेंवरती वेळ आली की ते खंबीरपणानं ते उद्धव ठाकरेंसोबत राहिले. तर शिवसैनिकांची एक वेगळी सहानुभूती त्या ठिकाणी होती. आपण जर पाहिलं तर 2 सीट ज्या आहेत ते अतिशय शुअर समजत होते सगळे लोक. एक तर धाराशिवची ओमराजे निंबाळकरांची आणि दुसरी परभणीची संजय जाधवांची. त्याचं कारण असं होतं की ते शिवसेनेशी प्रामाणिक राहिले, म्हणजे त्यांच्या मालकांशी ते प्रामाणिक राहिले. तर ह्या परभणीचा तुम्ही जर इतिहास पाहिला तर जेवढ्या खासदारांनी शिवसेना सोडली तेवढे सगळे नंतर त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले. म्हणजे काही लोकांना तर हजाराचाही आकडा गाठता आला नाही. त्यामुळं यावेळेस बंडू जाधव निवडून येतील अशी 100% शक्यता त्या ठिकाणी बोलवून दाखवल्या जात होती. शिवसेनेचा जो बेस मतदार आहे तो पूर्णपणे शिवसेनेसोबतच राहिला असं मला या म्हणजे फुटीनंतर सुद्धा मराठवाड्यात शिवसेनेत असं काही मोठी फूट पडली नाही असं वाटतं तुम्हाला, किंवा ते सगळे शिवसैनिक ठाकरेंसोबतच राहिलेत अशी तुमची? शिवसेनेचे नेते फुटले, म्हणजे शिवसेना नाही फुटली. ग्राउंड लेवलवरती शिवसेनेत जे काम करणारे प्रामाणिक शिवसैनिक होते ते जागेवरतीच होते, ते कुठे गेले नव्हते, ते तिथेच होते आणि ते मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरेंसोबत.
आता तुम्ही बोलताना उल्लेख केला की शिवसेनेचा जो लढा आहे तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात लढूनच त्यांनी ही संघटना उभी केलेली आहे आणि आता परिस्थिती अशी आहे की त्यांना त्यांच्यासाठी काही काही मतदारसंघात मतदान करावं लागतं आहे किंवा त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करावा लागतो आहे. हे किती प्रमाणात ॲक्सेप्ट झालेलं आहे शिवसैनिकाला जो ठाकरेंसोबत आहे त्या शिवसैनिकांनी हे ॲक्सेप्ट केलेलं आहे का रियालिटी आणि त्यांनी त्या जोराने प्रचार केलेला आहे का त्या उमेदवारासाठी स्पेशली काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी? त्याच्यात स्मार्ट मूव्ह भाजपने केली. भाजपने अतिशय चाणाक्षपणे बहुतांश जागेवरती त्यांचा मुकाबला शिवसेनेसोबत ठेवलेलाच नाही. शिवसैनिक हे प्राथमिकदृष्ट्या आपण जर विचार केला तर ते हिंदुत्ववादी आहेत. त्यांचा सगळा संघर्ष जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत झालेला आहे. तर साधारणतः कुठलाही शिवसैनिक मतदान करायला गेला आणि तिथे जर त्याला शिवसेनेची मशाल दिसली नाही, मशालीच्या ऐवजी तुतारी किंवा पंजावरती मतदान करायचं असेल तर मला असं वाटतं की तो एक काही सेकंदासाठी का होईना तो विचार करेल किंवा आपण ह्याला मतदान करायचं आहे का नाही. आणि जर शेवटी म्हणजे फार काही फरक पडणार नाही, पण मला असं वाटतं की बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिकांनी ज्या ठिकाणी मशाल चिन्ह नव्हतं त्या ठिकाणी आपलं हिंदुत्ववादाचं बीज कायम ठेवलं. सर, मराठवाड्यात लोकसभेच्या साधारण 8 जागा आहेत. आपण मतदारसंघ वाईज थोडीफार चर्चा करूया. तर सर्वात चर्चेत राहिला जो मतदारसंघ बीड, जिथे एकतर शेवट म्हणजे 13 तारखेला मतदान झालं आणि तो खूपच चर्चेत होता, कारण मराठा आरक्षण प्लस मग दुसऱ्या बाजूने वंजारी समाज आणि मग तीव्र स्पर्धा आणि नेत्यांचे एकमेकांच्या विरोधात असलेले वक्तव्य, या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं बघता आणि बीडची जी लोकसभेची निवडणूक आहे ती कशी झाली आहे? बीडची लोकसभेची निवडणूक असं बाकीच्या महाराष्ट्राला वाटत असेल की ती खूप जातीवादावरती झाली किंवा खूप तीव्रतम त्याच्यात विरोध झाला, तर बीडची निवडणूक ही दरवर्षी म्हणजे दर पंचवार्षिकला जशी होते तशीच होती. म्हणजे बीडमध्ये आज जातीवाद झाला आहे किंवा आज या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात जातीवाद झाला आहे असं जर असेल तर आपण फक्त ते सोशल मीडियाचं वापरायचं प्रमाण खूप वाढल्यामुळे आपल्याला ते तसं वाटतं. बीडमध्ये पहिल्यांदा जेव्हा गोपीनाथ मुंडे उभं टाकले होते त्यावेळेस विरोधकांची घोषणाच ही होती की बजाव तुतारी हटाव वंजारी. म्हणजे आता योगायोगानं राष्ट्रवादी काँग्रेसला तिथं तुतारी चिन्ह आले, पण ही घोषणा जवळपास तीन टर्म आधी ज्यावेळेस जयसिंगराव गायकवाडांनी गोपीनाथ मुंडे उभे टाकले होते त्यावेळेसपासून ही घोषणा. आणि बीड जिल्ह्यामध्ये दरवर्षी निवडणूक मोठ्या प्रमाणामध्ये मराठा वर्सेस मराठेतर किंवा वंजारी वर्सेस मराठा अशा पद्धतीची ती निवडणूक होते. ती यावेळेस थोडी जास्त तीव्र झाली. म्हणजे यावेळेस माध्यमांचा वापर जास्त वाढला, इंटेन्शनली त्याच्यामध्ये माध्यमांनी प्रत्येक नेत्यांचे स्टेटमेंट हायलाईट करायला सुरुवात केली, त्याच्यामुळे त्याचा फोर्स थोडासा जास्त वाढलेला पाहायला मिळाला आपल्याला. पण बीडमध्ये कायम निवडणूक ती त्याच याच्यावरती होते, म्हणजे त्याच टॅगलाईनवरती होते, बजाव तुतारी हटाव वंजारी अशी. बीडमध्ये साधारणतः असं म्हटलं जातं की शरद पवारांचा चांगला तिथे कंट्रोल आहे, पण तिथले नेते सगळे यावेळी आमदार आहेत ते दुसऱ्या बाजूला म्हणजे अजित पवारांकडे गेले होते. पण कार्यकर्ते असं म्हटलं जातं की शरद पवारांकडे राहिले आणि शरद पवारांनी सुद्धा तिथे 2-3 दिवस शेवटचे राहून सगळं नियंत्रण ठेवलं निवडणुकीवर असं म्हटलं जाते. तर ते किती प्रभावी ठरतील असं वाटतं तुम्हाला तिथे शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी जो काही प्रचार केला? शरद पवारांनी चांगल्या पद्धतीने तिथं आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला, पण मला नाही वाटत तिथे फारसा त्या गोष्टीचा तिथे फरक पडला असेल. कारण ही निवडणूक तुम्हाला मी आधी जसं म्हणालो की फुटबॉल जसा पाण्यात दाबल्याच्या नंतर तेवढ्याच फोर्सने वरती येतो. जेवढा वाद तिथे जातींचा झाला, म्हणजे मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती बीड जिल्ह्यामध्ये ज्या काही घटना झाल्या, म्हणजे बीडला झालेली घरांची जाळपोळ असेल, जयदत्त क्षीरसागरांच्या किंवा प्रकाश सोळंकेंच्या घरांची जाळपोळ असेल, तर एक वेगळ्या पद्धतीचं चित्र बीडमध्ये त्या ठिकाणी उभं राहिलेलं होतं. आणि त्याला काय म्हणतात त्याला परिणाम म्हणून आपण असं पाहू शकतो की तिथे मोठ्या प्रमाणामध्ये जातीय विभागणी झाली. नेते आपण पाहिलं तर सगळे मराठा समाजाचे नेते पंकजा मुंडेंच्या स्टेजवरती पाहायला मिळाले आपल्याला, पण त्यात नेते जरी नसले बजरंग सोनवणेंच्या सोबत, तरी मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचा मतदार हा बजरंग सोनवणेंसोबत होता, ही आपल्याला नाकारता येणार नाही. तर ही लढत म्हणजे खूप अशी वन साइडेड राहणार नाही, ती खूप अटीतटीची राहणार आहे. आता तुम्ही नेत्यांचा उल्लेख केला, मराठवाड्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं बरेच नेते येऊन गेले,
पण एका नेत्याची तिथं बऱ्याच मोठ्या प्रमाणात अनुपस्थिती होती. बऱ्याच मतदारसंघांमधल्या सभांमध्ये अनुपस्थिती होती. ती म्हणजे देवेंद्र फडणवीस. राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आहेत. पण असं म्हटलं जातं आहे, की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळं ते बऱ्याच मतदारसंघात तिथे फिरले नाहीत किंवा दिसले नाहीत. कारण त्यांना तिथल्या स्थानिक उमेदवाराला त्यांची मराठा मतदारांची नाराजी नको होती. असं तुम्हाला काही जाणवलं का, की ते आले नाहीत बऱ्याच सभांना, इव्हन पंतप्रधानांच्या सभेला सुद्धा आले नव्हते बीडमध्ये? याबद्दल तुम्हाला काय जाणवलं? काय आहे की जरांगे अतिशय हुशार आंदोलक आहेत. जरांगेंनी आंदोलन करताना आंदोलनाचं शास्त्र पूर्ण वापरलं. आंदोलनाला जोपर्यंत शत्रू नसतो तोपर्यंत आंदोलन यशस्वी होत नाही. आपण पाहिलं की जरांगेंच्या आंदोलनाला पहिल्यापासून सगळ्या लोकांनी समर्थन दिलं. सगळेच समर्थन देत असल्याच्या नंतर लढाईचं कोणाच्या विरोधात असा जरांगेंसमोर प्रश्न होता. जरांगेंनी सगळ्यात सुरुवातीला टार्गेट केलं छगन भुजबळांना. छगन भुजबळ त्यांना सतत उत्तर देत होते आणि ते कॉन्ट्रोवर्सी कायम क्रिएट होत होती. म्हणजे महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी वाद हा फक्त जरांगे आणि छगन भुजबळ यांच्या कॉन्ट्रोवर्सीमुळेच लागला असं माझं मत आहे त्याच्यामध्ये. तर मग छगन भुजबळ शांत बसले. छगन भुजबळ शांत झाल्याच्या नंतर जरांगेंच्या असं लक्षात आलं की आपण विनाशत्रू युद्ध नाही करू शकत किंवा आंदोलन नाही चालू शकत. म्हणून मग त्यांनी त्यांचा सगळा फोर्स जो आहे तो देवेंद्र फडणवीसांवर वापरला आणि देवेंद्र फडणवीस हे व्हिलन आहेत या पूर्ण आंदोलनाच्या ह्याच्यामध्ये, अशी एक चित्र उभं करायला ते फार मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले. देवेंद्र फडणवीसचं चित्र व्हिलन म्हणून रंगवल्यामुळं मला कदाचित असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांना याची जाणीव झाली असावी, कारण ते पक्के राजकारणी आहेत. त्यांच्या लक्षात आलं असेल की मी तुम्हाला जसं सांगितलं की नरेंद्र मोदी मराठवाड्यात आल्यामुळं त्याचा जसा निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला, त्या मानाने मग देवेंद्र फडणवीस हे अतिशय चाणाक्ष आणि हुशार राजकारणी आहेत. त्यांच्या लक्षात आलं की आपण मराठवाड्यात गेलो तर त्याचा पक्षाला दुष्परिणाम होईल किंवा पक्षाला फटका बसेल, म्हणून ते आले नाहीत. ही गोष्ट निश्चितच खरी आहे की त्यांनी ते मुद्दाम आणि जाणीवपूर्वक टाळलं. जसं देवेंद्र फडणवीस यांना बऱ्याच ठिकाणी विरोध झाला, तसाच विरोध मला पाहायला मिळाला तो अशोकराव चव्हाण यांच्यासाठी. अशोकराव चव्हाण जे माजी मुख्यमंत्री आहेत, नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी ते भाजपच्या उमेदवाराचे म्हणजे चिखलीकरांचा प्रचार करत होते. आणि ते त्याच्या आधी मुख्यमंत्री असताना किंवा मागच्या सरकारमध्ये मंत्री असताना मराठा आरक्षणासाठी जी समिती स्थापन केली होती त्याचे अध्यक्ष होते. आणि त्याचा रोष काही प्रमाणात मराठा समाजामध्ये होता की काय असं जाणवत होतं. आणि त्यांनासुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात विरोधाला सामोरं जावं लागलं होतं. त्यांच्या सभांमध्ये विरोध होत होता. ही नांदेड लोकसभेमध्ये एकंदरीत काय चित्र जाणवलं तुम्हाला? म्हणजे जसं देवेंद्र फडणवीस आले नाहीत, प्रचार केला नाही, तसंच जर अशोकरावांनी प्रचार केला नसता तर नांदेड लोकसभेमध्ये काही चित्र वेगळं दिसलं असतं का तुम्हाला? नाही, असं नाही. मला सगळ्यात पहिल्यांदा असा प्रश्न पडला की अशोकराव काँग्रेस सोडून भाजपत का गेले असावेत. म्हणजे हा एकतर तो मोठा प्रश्न आहेच की मोठा प्रश्न आहे की ते काय तिकडे गेलेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे जे काही आता मराठा समाजाच्या लोकांनी त्यांना विरोध करणं किंवा हे करणं, ही सगळ्यात आधी सुरुवात धर्माबादपासून झाली. धर्माबादला ते एका संस्थेच्या कार्यक्रमासाठी गेले होते. तिथे त्यांना प्रश्न विचारण्यात आला किंवा तिथून त्यांना जाब विचारण्यात आला किंवा तुम्ही काय केलं किंवा तुम्ही कशासाठी आले. जेव्हा जरांगेंनी सगळ्या नेत्यांना गावबंदी केली होती त्यावेळेस ते तिथे गेले होते आणि तिथून मराठा समाजाचा एक रोष त्यांच्याबद्दल तिथे तयार झाला होता. खरी पाहिली तर खरी ही सुरुवात मराठा आंदोलनाची, नेत्यांना गावबंदीची, अशोकरावांना विरोध करण्यापासून सुरू झाली होती. तिथून तो प्रवास नंतर सगळीकडे सुरू झाला. तर प्रत्येक ठिकाणी कुणी ना कुणीतरी शत्रू असल्याशिवाय आंदोलन होत नाही. तर मला असं वाटतं की मराठा समाजाने त्या भागातले जे काही पॉप्युलर लीडर होते त्या लोकांच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आणि म्हणूनच हे आंदोलन इथपर्यंत गेलं. बरं, आता तुम्ही बोलताना असा उल्लेख केला की गावबंदी बऱ्याच ठिकाणी करण्यात आली होती नेत्यांना. मी अशीच गावबंदी उमेदवारांना सुद्धा पाहिली आहे. मराठवाड्यामध्ये एकंदरीत मराठा आरक्षणामुळे म्हणा किंवा इतर कुठल्या गोष्टींमुळे अनेक उमेदवारांना गावबंदी करण्यात आली होती. तुम्ही याआधी कधी लोकसभेच्या निमित्तानं असे इलेक्शन्स पाहिली आहेत का की त्याच्यामध्ये उमेदवारांना गावबंदी करण्यात आली होती, प्रचाराला गावात येऊ दिलं जायचं नाही? आणि या गावबंदीकडे कसं बघता तुम्ही? उमेदवारांच्या एकंदरीत प्रचारावर गदा आणणं त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखं नाही आहे काय? तसं नाही. हा तुमचा प्रश्नाची तीव्रता त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा एक विषय आहे. गावबंदीचं अस्त्र हे गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही स्वतः वापरलं होतं. आमच्या भागामध्ये एक गोदाकाठच्या 10 गावांच्या रस्त्याचा प्रश्न होता आणि त्या 10 गावांच्या रस्त्याच्या प्रश्नासाठी आम्ही विधानसभेच्या निवडणुकीवरती बहिष्कार घातला होता आणि त्यात असं आम्ही सांगितलं होतं की तुम्ही आमच्या गावात यायचं नाही प्रचारासाठी. पण विकासाचे मुद्दे असल्यामुळं गावबंदी करणं, आताही आपण बघतो की या लोकसभेच्या निमित्तानं बऱ्याच गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता किंवा नेत्यांना गावात येऊ दिलं नव्हतं. पण आरक्षणाच्या मुद्द्यावरून गावामध्ये न येऊ देणं, याकडे तुम्ही कसं बघता?
जसा नेत्यांचा गावात जाण्याचा अधिकार आहे तसंच मी असं समजतो की गावकऱ्यांचा अधिकार आहे की आपल्याला आपल्या गावात कोणाला येऊ द्यायचं का न द्यायचं. एखाद्या आंदोलनामध्ये एखादी बंदी किंवा एखाद्या गोष्टीचा विरोध, म्हणजे समजा आता मी तुम्हाला सांगितलं की आमच्या धनराज कदमांनी अशोकराव चव्हाणांना तिथं जाब विचारला होता, तर तो त्यांचा अधिकार आहे. म्हणजे जसा नेत्यांचा अधिकार आहे तसा तोही जनतेचा अधिकार आहे, नागरिकांचा अधिकार आहे की आमच्या प्रश्नाची तीव्रता किती आहे हे तुम्हाला कधी कळेल. नेते आपण आत्तापर्यंत जर पाहिलं तर नेते कधी लोकांपर्यंत जातात किंवा लोकांकडे कधी जातात, जेव्हा त्यांची गरज असेल तेव्हा. मग आम्ही नागरिक मतदार म्हणून असं सांगते की आम्हाला तुमची आत्ता गरज नाही. ज्यावेळेस आम्हाला तुमची गरज होती त्यावेळेस तुम्ही आला नाहीत. आता त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा गरज आहे तेव्हा तुम्ही आमच्याकडे येऊ नका. एवढं साधं सिंपल आहे. त्याच्यासाठी हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा हा त्या नेत्यांचा प्रश्न होता. मला वाटतं नेत्यांनी हा मराठा आरक्षणाचा प्रश्न वेळेत आणि व्यवस्थित समजून न सोडवल्यामुळं एवढा चिघळला असं मला वाटतं. आणि कदाचित नेत्यांना या प्रश्नाचं राजकारण करायचं आहे, म्हणजे विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत, म्हणून ते जाणीवपूर्वक मराठा आरक्षणाचा प्रश्न रेंगाळत ठेवत आहेत असं मला वाटतं. आता या आरक्षणाच्या आणि इतर गोष्टींपासून आपण पुन्हा एकदा मतदारसंघांकडे येऊयात. तुम्ही जसं म्हणालात की 2च ऑप्शन होते निवडण्याचे, पण एक मतदारसंघ होता तिथं 3 किंवा 4 ऑप्शन होते निवडण्याचे, तो म्हणजे औरंगाबादचा किंवा छत्रपती संभाजीनगरचा मतदारसंघ. तिथं तुम्हाला काय जाणवलं की चित्र कसं होतं? एक तिरंगी लढत दिसून आली का? किंवा 2 शिवसेनेमध्ये फाईट होते, तिथं गद्दारीचा मुद्दा किंवा इतर कुठले मुद्दे चर्चेत होते? तिथली मतदारसंघाची एकंदरीत परिस्थिती काय वाटली? छत्रपती संभाजीनगर ही मराठवाड्याची राजधानी आणि मराठवाड्याची राजधानी एवढी बकाल असू शकते याची कल्पना कुणीही करू नये. इम्तियाज जलीलच्या रूपानं तिथे एक चांगला आणि सक्षम खासदार लोकांना तिथे भेटला होता. दुर्दैवाने त्यांचा पक्ष आणि चिन्ह हे सर्वसामान्य मराठवाड्यातल्या लोकांना किंवा संभाजीनगरच्या लोकांनाही रुचणारे नव्हते. कदाचित इम्तियाज जलील दुसऱ्या कुठल्या पक्षाच्या चिन्हावरती उभे राहिले असते तर बाकीच्या 2 लोकांच्या ऑप्शनकडे लोक गेलेही नसते. आत्ता छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मेजर 3 आणि एक चौथा असा उमेदवार आहे. 3 म्हणजे एकतर आत्ताचे स्टँडिंग जे खासदार आहेत ते इम्तियाज जलील, त्याच्यानंतर शिवसेनेकडून महाविकास आघाडीकडून खैरे उभे आहेत आणि संदीपान भुमरे महायुतीकडून आहेत आणि हर्षवर्धन जाधव ज्यांनी गेल्या वेळेस 2.25 लाख मतं घेतली होती अपक्ष म्हणून, तेही या रिंगणात उभे आहेत. त्यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे अफसर खानही त्यांच्यासोबत आहेत. म्हणजे अशी 4-5 लोक त्या ठिकाणी उभे टाकलेले आहेत. मी बऱ्याच संभाजीनगरच्या लोकांशी चर्चा केली, चांगल्या इंटेलेक्च्युअल लोकांशी केली, हिंदुत्ववादी लोकांशी केली. हिंदुत्ववादी लोकांना सुद्धा वाटतं की अरे यार, इम्तियाज जलीलचं चिन्ह जर कदाचित वेगळं असतं तर आपण इम्तियाज जलील हा पर्याय निवडला असता. पुन्हा मग हिंदुत्ववादी लोकांना ते 2 खेचरांमधला एक कुठला तरी खेचर निवडायचा एवढाच पर्याय आहे, त्याच्यामुळं फार काही लिमिटेड ऑप्शन आहेत आपल्याकडं. पण मला असं वाटतं की ज्या पद्धतीने तिथे मतविभागणी झाली आहे, म्हणजे खैरेंसोबत मतविभागणी झाली आहे, हिंदुत्ववादी मतांची विभागणी खैरे आणि संदीपान भुमरेंमध्ये झाली, त्याचप्रमाणे मराठा वोटिंगची विभागणी भुमरे आणि हर्षवर्धन जाधवांमध्ये झाली. तर फिंगर क्रॉस करून आपण असं म्हणू शकतो की इम्तियाज जलील तिथे, म्हणजे त्यांचं लक स्टार चांगला असतील तर ते निवडून येतील आणि या देशाला एक चांगला खासदार मिळेल असं आपण अपेक्षा करायला हरकत आहे. छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबादच्या शेजारचा जो मतदारसंघ आहे जालना, तिथे लगातार 5 टर्मपासून सध्या खासदार आहेत रावसाहेब दानवे आणि तिथेच मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे अंतरवाली सराठी गाव पण त्याच जिल्ह्यात येतं. तिथे कशी एकतर लढत झाली, मंगेश साबळे जे आहेत त्यांनी तिरंगी लढत करण्याचा प्रयत्न केला असं दिसून येत आहे. पण तिथल्या लढतीबद्दल एकंदरीत काय वाटतं तुम्हाला आणि यावेळेस किती चान्सेस दिसत आहेत, कोणाचे चान्सेस दिसत आहेत? रावसाहेब दानवेंना आमच्या मराठवाड्यात चकवा म्हणतात. चकवा म्हणजे काय की ते ऐन शेवटच्या क्षणाला काहीतरी डाव टाकतात आणि समोरच्याला गारद करतात. होपफुली त्यांचंही यावेळेस तसंच झालेलं आहे की यावेळेस त्यांच्या विरोधात जे उमेदवार आहेत कल्याण काळे, त्यांची उमेदवारी अतिशय शेवटच्या टप्प्यात जाहीर केली, म्हणून त्यांना फार काही तिथे हे करता आलं नाही. म्हणजे मराठा आंदोलनाच्या सहानुभूतीवरती आपण पुढे जाऊ असं त्यांचं एक हे आहे. त्याच्यानंतर असं हे विधानसभा वाईज विचार जर केला तर तिथे स्ट्रॉंगली महायुतीचं बाजूनं आहे. फक्त एकच जागा जालन्याची जी आहे ती कैलाश गोरेंट्यालची यांच्या बाजूने आहे. परत एकदा भाजपचं जे वोट शेअरिंग आहे किंवा भाजप जे 40-45% आहे किंवा आपण असं गृहीत धरू की गेल्या वेळेस 52% हिंदुत्ववादी मतदान त्यांना पडलं होतं, तर मला असं वाटतं की ते त्या वोटमध्ये बऱ्यापैकी सिक्युअर आहेत
आणि ते स्वतः जातीने मराठा असल्यामुळं आणि पाहुण्या रावण्यांमध्ये त्यांचा चांगला दांडगा संपर्क असल्यामुळं त्यांना तेवढा मराठा आंदोलनाचा इम्पॅक्ट जाणवणार नाही. लढत पुन्हा एकदा ती काट्याची होईल. ज्याचं नशीब खूप चांगलं आहे त्याच पद्धतीने, म्हणजे 49 आणि 51%, 1.5-2% मताचाच तिथं फरक होईल. आता मंगेश साबळे किती मत घेतात याच्यावरती त्या सगळ्या लढतीचं चित्र अवलंबून. यानंतर आपण चर्चा करूया परभणी आणि धाराशिव लोकसभेची, जिथे जे उद्धव ठाकरेंसोबत जे स्टँडिंग खासदार होते आणि ते उद्धव ठाकरेंसोबत राहिले होते, मराठवाड्यातले 2 खासदार. तिथल्या लढतींबद्दल तुम्हाला काय वाटतं? परभणीचं चित्र थोडंसं वेगळं आहे, कारण तिथं रासपचे उमेदवार आहेत महादेवराव जानकर. त्या लढतीबद्दल विशेषतः थोडंसं जास्त सविस्तरपणे सांगा, नंतर आपण धाराशिवबद्दल बोलूया. सुरुवातीला ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक जाहीर झाली त्यावेळेस सगळ्यात सुरुवातीला असं ॲश्युरन्स देण्यात येत होतं की मराठवाड्यातल्या 2 जागा उद्धव ठाकरेंच्या लागतील. ती म्हणजे एक परभणी आणि दुसरी धाराशिव. त्याचं कारण असं होतं की ह्या दोन्ही खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नव्हती. विकास किती केला, काय काम केलं ह्याच्याबद्दल जनतेला, मतदारांना फार काही हे नसतं, पण ते इमानदार राहिले, कुणाशी का होईना, म्हणजे ते त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांशी इमानदार राहिले. एवढ्या एका गोष्टीसाठी लोक त्यांना निवडून देणार होते. खरी रंगत आली की त्याच्यामध्ये ती जागा अनपेक्षितपणे राष्ट्रवादी काँग्रेसकडून राष्ट्रीय समाज पक्षाला सोडण्यात आली आणि राष्ट्रीय समाज पक्षाकडून महादेव जानकर हे उमेदवार झाले. महादेव जानकर उमेदवार होण्याच्या आधी तिथे परभणीत एक ओबीसी परिषद झाली होती प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये, आणि तिथे त्याला मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज तिथे उपस्थित झाला होता आणि त्या स्टेजवरून महादेव जानकरांनी भाषण केलं होतं. महादेव जानकरांनी मोठ्या प्रमाणात ओबीसी समाजाच्या बाजूनं भूमिका मांडली होती. त्यामुळं पूर्ण ओबीसी समाज अचानक महादेव जानकरांचा परभणीशी फारसा काही संबंध नाही. म्हणजे 1-2 दौरे वगैरे केले असतील, सभा घेतल्या असतील, बैठका घेतल्या असतील, पण ते काही स्थानिक तिथले नव्हते. आणि मग स्थानिक नसल्यामुळं त्यांना फार काही प्रतिसाद मिळणार नाही असं एक साधारणतः चित्र होतं. पण ते नंतर असं बदलून गेलं की त्यांनी अतिशय कडवी फाईट आणि टफ फाईट बंडू जाधवांना दिली, संजय जाधवांना दिली. आता विधानसभा वाईज पाहिलं तर आपण गेल्या वर्षी संजय जाधवांना घनसांगवी आणि परतूर या 2 मतदारसंघातून मोठी लीड होती. पण यावेळेस दुर्दैवाने त्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झालं नाही, म्हणजे 2 लाखापेक्षा कमी मतदान त्या ठिकाणी झालं. तिथे सध्या दोघेही जे आमदार आहेत ते काँग्रेसचे, आणि म्हणजे राजेश टोपे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आहेत, म्हणजे महाविकास आघाडीचे, आणि दुसऱ्या बाजूला बबनराव जे आहेत ते महायुतीमध्ये आहेत. पण मग फटका कोणाला बसू शकतो जास्त? तिथे झालेलं कमी मतदान, म्हणजे गेल्या वेळेस जे मतदान झालं होतं तिथे आणि तिथून मोठ्या प्रमाणात संजय जाधवांना जी लीड मिळाली होती, ऑब्वियसली ते सगळे लोक ओबीसी होते. ओबीसी समाज गेल्या वेळेस मोठ्या प्रमाणात संजय जाधवांच्या पाठीशी होता. संजय जाधवांना सगळ्यात मोठा फटका महायुतीकडून, म्हणजे युतीकडून ओबीसी उमेदवार येणं हा संजय जाधवांना सगळ्यात मोठा फटका आहे. जे मोठ्या प्रमाणात ओबीसी मतदान संजय जाधवांना मिळणार होतं ते मतदान तिथून त्यांचं कमी झालं. म्हणजे त्याची भरपाई आपण असं गृहीत धरू की मुस्लिम मतांनी केली किंवा याच्यानी केली, पण ज्या पद्धतीने घनसांगवी आणि परतूर मतदारसंघात कमी मतदान झालं आणि गंगाखेड आणि जिंतूर या ओबीसी बहुल मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदान झालं. मला वाटतं जिंतूरमध्ये 2.25 लाख आणि गंगाखेडमध्ये 2.30-2.35 काहीतरी असं मतदान झालं. ह्या 2 मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदान झालं. त्याच्यामुळं संजय जाधवांची जी शुअर शीट होती ती पुन्हा लकवरती गेली की कुणाचं ज्याचं नशीब असेल त्याच्या पारड्यात ती जागा जाईल अशी होईल. परभणी लोकसभेबद्दल बोलतोय म्हणून ज्या उमेदवाराचा उल्लेख होत नाही किंवा जे उमेदवार असू शकले असते राष्ट्रवादीची जर ती जागा असती तर राजेश विटेकर, जे माजी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षसुद्धा आहेत, तर त्यांच्याबद्दल काय वाटतं? ते उमेदवार असते तर परभणी लोकसभेचं चित्र वेगळं असतं का? निश्चितच राहिलं असतं. राजेश विटेकर हा एकदम फ्रेश आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत फक्त काही 47-49 हजारांनी हरलेले उमेदवार होते. राजेश विटेकर एकतर कुठलेही निष्कलंक असं त्या ठिकाणचं व्यक्तिमत्व होतं. बंडू जाधवांवरती एक मोठी अँटी इन्कम्बन्सी होती, म्हणजे ते 2 वेळेस आमदार राहिले होते, 2 वेळेस खासदार राहिले होते. त्याच्यामुळे त्यांच्यावरती एक सुप्त नाराजी पण त्या ठिकाणी होती. आणि परत मोठ्या प्रमाणात गेल्या वेळेसही काय झालं असतं की जर समजा तिथे राजेश विटेकर उभे राहिले असते तर लोकांनी असा विचार केला असता की गेल्या वेळेस आपण याला पाडलंय, आता यावेळेस त्यांना निवडून दिलं पाहिजे, असाही एक फॅक्टर राहिला असता. राजेश विटेकर राहिले असते तरी निवडणूक एवढीच रंगतदार झाली असती. म्हणजे त्यावेळेस असा धोका झाला असता की मराठा मतदान सगळं राजेश विटेकरांकडे आलं असतं, पण ओबीसी मतदान मोठ्या प्रमाणात बंडू जाधवांकडे गेलं असतं. असा एक त्याच्यात हे झाला असता. म्हणजे ते उमेदवार असते तर निश्चितच लढत रंगत झाली असती, कारण ते स्थानिकचे होते आणि अजून थोडंसं जास्त
एफर्ट म्हणजे घ्यावे लागले असते त्याच्या. बरं, आता पुन्हा धाराशिवकडे येऊया. तिथे सुद्धा विद्यमान खासदार होते ओमराजे निंबाळकर, ते ठाकरेंसोबत राहिले होते. तिथली लढतीबद्दल काय तुमचं अंदाज आहे? ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंग पाटील यांची ही पारंपरिकच लढत आहे, म्हणजे ती काही अशी वेगळी नाही आहे. पुन्हा तिथे यू डोंट हॅव चॉईस, म्हणजे तुम्हाला कुठल्या तरी एका म्हणजे पाटील किंवा निंबाळकर यांच्यापैकी एक माणूस निवडायचा आहे. मग ते आयदर राणा असतील किंवा ओमराजे असतील. पण तरीसुद्धा राणांपेक्षा ओमराजेंचा ॲक्सेस जास्त आहे. ओमराजे लोकांमध्ये जास्त पोहोचलेले आहेत. ते सगळ्या लोकांशी मिळतात, भेटतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवसैनिक म्हणून ते सगळ्यांना उपलब्ध आहेत आणि ते उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ आहेत. म्हणून त्यांचं आज तरी त्यांचं पारडं म्हणजे अर्चना पाटीलपेक्षा थोडंसं जड दिसतं त्याच्यामध्ये. धाराशिवनंतर आपण लातूर लोकसभेबद्दल बोलूया. तिथे त्याच्या शेजारचा जिल्हा आहे. तिथलं काय चित्र वाटतं? एकतर तो SC रिझर्व्ह मतदारसंघ आहे. तिथे पुन्हा विद्यमान खासदार जे होते शृंगारे, त्यांनाच भाजपनं रिपीट केलं आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसनं उमेदवार बदलला आहे. शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी दिली आहे. तिथली जातीय समीकरणं कशी आहेत आणि कोणाला फेवरेबल वाटत आहेत? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लातूर हा रिझर्व कसा झाला ह्याच्यापासून आपल्याला त्याची सुरुवात करावी लागेल. लातूर हा बहुसंख्य लिंगायत समाजाचं मोठं प्राबल्य असलेला एक जिल्हा आहे. 1996ला लिंगायत समाजाच्या वतीने एक आंदोलन सुरू झालं होतं की त्यांनी जनगणनेमध्ये आपल्या जातीसमोर लिंगडेर टाकायचं, असं एक आंदोलन त्यावेळेस सुरू करण्यात आलं होतं. बहुसंख्य लिंगायत लोकांनी आपल्या जातीसमोर लिंगडेर टाकलं. 2001च्या जनगणनेमध्ये नांदेड जिल्ह्यातले बहुसंख्य लिंगायत बहुल भाग असलेले मतदारसंघ, म्हणजे तो देगलूर असेल किंवा लातूर असेल, हे अनपेक्षितरित्या SC साठी रिझर्व्ह झाले. म्हणजे प्रत्यक्षात तिथं SC समाजाची लोकसंख्या नाही किंवा SC सर्टिफिकेट नसलेल्या लोकांची मतदारांची संख्या कमी आहे, पण जनगणनेमध्ये ते लोकांनी नोंद तशी केल्यामुळं तिथं ते रिझर्व्ह झाले, SC रिझर्व्ह झालेले आहेत. आता गंमत अशी आहे की यावर्षी सुधाकर शृंगारे जे आहेत ते म्हणजे आता तिथे असा प्रश्न निर्माण झाला की खरोखरचा दलित आणि सर्टिफिकेटवाला दलित अशा पद्धतीचा एक संघर्ष तिथं आहे. म्हणजे आपण त्याच्यासाठी भाजपला जास्त मार्क द्यायला पाहिजेत की भाजपने तिथे ओरिजिनल जे दलित आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही असे सुद्धा, म्हणजे खरे दलित आहेत अशा सुधाकर शृंगारेंना तिकीट दिलं. आणि ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे, म्हणजे सामाजिकदृष्ट्या ते दलित नसतील, म्हणजे ते माला जंगम आहेत, पण त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे म्हणून ते दलित ठरतात, अशा डॉक्टर शिवाजी काळगेंना काँग्रेसने तिकीट दिलं. पण शिवाजी काळगेंचा आपण जर इतिहास पाहिला तर शिवाजी काळगे हे संघाच्या अनेक संस्थांचे संचालक आहेत. ते तुलनेने जास्त स्वयंसेवक संघाशी निगडीत आहेत सुधाकर शृंगारेंपेक्षा. फक्त सुधाकर शृंगारेंचं तिकीट कट न करता त्यांना न दिल्यामुळे त्यांनी काँग्रेसचा पर्याय निवडला आणि सुधाकर शृंगारेंनी भाजपकडून निवडणूक लढवली. मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये लिंगायत समाज कोळगेंच्या पाठीशी राहील. पण आपण असं पाहिलं की लिंगायत समाज जरी कोळगेंच्या पाठीशी दिला तरी जे काही दलित आहेत ते सगळं दलित मतदान जे भाजपला कधी पडत नाही ते मतदान कदाचित यावेळी सुधाकर शृंगारेंना मिळू शकतं. त्याच्यामुळं परत बेरजा आणि वजाबाकीचं गणित आले की तिकडे काही अधिक लोक गेले तर तिकडची लोक इकडे येतात, म्हणून ते परत ह्याच्यावरती राहील. पण लातूर लोकसभा मतदारसंघात देशमुख फॅक्टर पण महत्त्वाचा मानला जातो. तर दोन्ही देशमुख बंधू प्रचारात तरी सक्रिय दिसत होते की काळगेंसाठी ते सक्रियपणे प्रचार करताना दिसत होते. त्यांचा काही प्रभाव जाणवेल का आणि किती प्रमाणात जाणवू शकतो? त्यांनी पूर्ण देशमुख परिवाराने पूर्णपणे मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःच्या धुरा घेतली. म्हणजे त्यांचे सगळे भाऊ आणि त्यांच्या आई सगळं पूर्ण देशमुख कुटुंब डॉक्टर काळगेंसाठी याच्यात उतरलं होतं. डॉक्टर काळगेंना निवडून आणणं ही अमित देशमुखांसाठी त्यांचं काँग्रेसमधलं त्यांचं जे स्थान मजबूत करण्यासाठीची एक पहिली पायरी आहे. म्हणजे अशोकराव काँग्रेस सोडून गेल्याच्या नंतर दूरपर्यंत आपल्याकडे काँग्रेसला कोणी मोठा नेता नाही. अमित देशमुखांच्या रूपाने काँग्रेसला एक मोठं नेतृत्व मिळू शकतं. त्याच्यामुळं आपलं नेतृत्व सिद्ध करण्याची अमित देशमुखांकडे ही एक मोठी चांगली संधी होती आणि मला वाटतं त्या संधीचा त्यांनी खूप चांगला उपयोग करून घेतला. त्यांनी एक सुंदर मूव्ह केली, डॉक्टर काळगेंसारखा उमेदवार काँग्रेसला मिळवून दिला. अन्यथा तिथे काँग्रेसला उमेदवारांची मारामार राहिली असती. अमित देशमुखांनी त्यासाठी खूप प्रयत्न केलेत. आता आपण होपफुली बघूया काय होतं आहे त्याच्यामध्ये. पण तिथेही लढत अशी वन साइडेड नाही किंवा म्हणजे असं सांगता येत नाही की कोण निवडून येईल आणि कोण नाही.
मराठवाड्याचा जेव्हा विषय येतो तेव्हा सगळ्यात कमी बोललं जातं ते हिंगोली जिल्ह्याबद्दल आणि त्यातही आता हिंगोली लोकसभेबद्दल चर्चा करूया. तिथे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच लढत आहे. तर एकनाथ शिंदेंनी ऐनवेळी आधी उमेदवार जाहीर केले. जे विद्यमान खासदार आहेत हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर केली, पुन्हा उमेदवारी माघारी घेतली आणि त्यानंतर शिवसैनिकाला उमेदवारी दिली कदम कोहळीकर यांना. तर या लढतीबद्दल तुम्हाला काय वाटतं एकंदरीत हिंगोली लोकसभा मतदारसंघाबद्दल, ज्याचा म्हणजे नांदेड जिल्ह्यातले पण काही मतदारसंघ आहेत, यवतमाळमधला एक उमरखेड मतदारसंघ आहे आणि हिंगोली आणि उमेदवार दोनही हिंगोलीतले नाही आहेत, जिथले 3 मतदारसंघ येतात. या लढतीबद्दल काय वाटतं? सुरुवातीला हेमंत पाटलांचं तिकीट त्या ठिकाणी जाहीर केलं होतं, पण ज्यावेळेस त्यांनी इंटरनल सर्वे केला असेल तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की हेमंत पाटलांनी नांदेडच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे जे अधिष्ठाता होते त्यांना जो शौचालय साफ करण्यासाठी जो फोर्स केला होता, त्याच्यामुळं एक आदिवासी समाज हेमंत पाटलांवरती मोठ्या प्रमाणात नाराज होता की आमच्या समाजाच्या माणसाला हेमंत पाटलांनी संडास साफ करायला लावला. ह्याच्याबद्दल एक तीव्र नाराजी आदिवासी समाजामध्ये आणि ते अधिष्ठाता त्याच भागातून येत असल्यामुळं त्या भागात त्यांच्याबद्दल थोडीशी नाराजी होती. त्याच्यामुळं एकनाथ शिंदेंनी कदाचित ही रिस्क घ्यायची नाही म्हणून बाबूराव कदमांना हे तिकीट दिलं असेल. बाबूराव कदम आणि नागेश पाटील आष्टीकरांचा मुकाबला एकदा विधानसभेतही झालेला होता. नागेश पाटील आष्टीकर हे 3 नंबरला होते आणि बाबूराव पाटील 2 नंबरवरती होते. मोठ्या प्रमाणात संघर्ष त्या ठिकाणी त्यावेळेसही पाहायला मिळाला होता. आत्ता हिंगोली मतदारसंघही म्हणजे 50-50% वाला आहे. हिंगोली मतदारसंघामध्ये आदिवासी, ओबीसी आणि मराठा हे सगळेच तुल्यबळ आहेत. त्याच्यामुळं वसमत आणि हदगाव आणि हदगाव हिमायतनगर कळमनुरी हा पार्टमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाज वर्चस्व बाळगून आहे आणि बाकीचा भोकरच्या बऱ्याच पार्टमध्ये आदिवासी समाज आहे. त्याच्यानंतर किनवटमध्ये आदिवासी आहेत, सेनगाव भागामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी आहेत. तर हा बॅलन्स ठेवून हे करणार आहे. तर त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस नागेश पाटील आष्टीकर आणि बाबूराव पाटलांबद्दल बोलतो त्यावेळेस आपल्याला डॉक्टर बी डी चव्हाणांबद्दलही बोललं पाहिजे. बी डी चव्हाणही एक महत्त्वाचा फॅक्टर राहणार आहे. बी डी चव्हाण हे लमानी समाजातून येतात, तर त्याच्यामुळं ते किती वोट घेणार आहेत ते आता यावेळेस पहिल्यांदा असं होणार आहे की वंचितचा उमेदवार हा महायुतीच्या उमेदवाराची मतं खाणार. म्हणजे गेल्या वेळेसच्या निवडणुकीत आपण असं पाहिलं होतं की वंचितच्या उमेदवारांनी मतं खाल्ल्यामुळं महाविकास आघाडीचं नुकसान झालं, पण यावेळेस हिंगोली मतदारसंघात तरी पर्टिक्युलरली आपल्याला असं पाहायला मिळेल की डॉक्टर बाळू चव्हाण जेवढं जास्त मतं खातील तेवढं बाबूराव कदम हे पाठीमागे जातील. पण बाबूराव कदमांचं एक आहे की राजू नवगरेंनी त्यांचं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर भीमराव केरामांनी त्यांचं काम केलं आहे. उमरखेडमध्ये जे उमेदवार म्हणजे महायुतीच्या बाजूने आमदारांची तरी संख्या होती, आमदारांची संख्या जास्त होती कार्यकर्ते आणि लोक कोणाच्या बाजूने राहतात ते आणि तुलनेने म्हणजे फक्त वसमत आणि काही पार्टमध्ये मराठा आंदोलनाची धग आपल्याला मोठ्या प्रमाणात म्हणजे वसमत आणि हादगावमध्ये म्हणजे जिथं मराठा बहुल आणि त्यातल्या तर चांगली गोष्ट म्हणजे महायुतीसाठी अशी दिसते की वसमत आणि हिंगोली जिथे मराठा समाज मोठ्या प्रमाणात तिथलं मतदानाचा टक्का कमी राहिला आहे आणि जिथे आदिवासी आणि दलित मतदार म्हणा किंवा ओबीसी मतदार म्हणा जास्त आहेत, ज्या उमरखेड भाग आहे किंवा किनवट हदगाव हे मतदारसंघ आहे तिथं जास्त मतदान झालं आहे 66-65%. तर हे एक गणित मला वाटतं महायुतीच्या उमेदवारासाठी चांगले आहेत, पण त्यासाठी बाळू डॉक्टर ते किती चालतात कारण त्यांचा पण मतदारसंघ तोच येतो त्याच्यामध्ये. आणि यावेळेस हिंगोलीतही फार मोठ्या प्रमाणात नाराजी होती की हिंगोली मतदारसंघ नाव असताना हिंगोलीचा उमेदवार जिल्ह्यातला उमेदवार नेहमी मिळत नाही, त्याच्याबद्दल त्याही लोकांची एक नाराजी होती. म्हणून त्यांनी आपली नाराजी कशा पद्धतीने व्यक्त केली तेही आपल्याला त्याच्यात. सर आता आपण एकंदरीत मतदारसंघांबद्दल चर्चा केली, पण एक तर हिंगोली म्हणा किंवा एकंदरीत मराठवाड्याबद्दल म्हणा शेतकऱ्यांच्याबद्दल जास्त चर्चा होत नाही. मराठवाडा दुष्काळी भाग समजला जातो, पण शेतकऱ्यांच्या बद्दलची चर्चा निवडणुकीच्या प्रचारामध्ये तरी जाणून आली का तुम्हाला किंवा त्यांचे मुद्दे हायलाईट केले गेले का प्रचारादरम्यान असू देत किंवा उमेदवारांसाठी तरी त्यांचे मुद्दे चर्चेचे मुद्दे होते का? बघा, ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. लोकसभेची निवडणूक झाल्यापासून लोकसभेच्या निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत मराठवाड्यामध्ये 251 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या 251 शेतकऱ्यांमध्ये 50% शेतकरी मराठा होते आणि 50% शेतकरी ओबीसी होते. पण या मराठवाड्याचं दुर्दैव म्हणा किंवा शेतकऱ्यांचं दुर्दैव म्हणा की या पूर्ण निवडणुकीमध्ये कुठेही एक सिंगल लाईनही चर्चा ही शेतकऱ्यांच्याबद्दल कुठेही झाली नाही. मोठ्या नेत्यांच्या सभेमध्ये CAA, NRC, मुस्लिम आरक्षण, राम मंदिर वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे होते.
कापसाचा पडलेला भाव, सोयाबीनचा पडलेला भाव, पीक विम्यामध्ये न मिळालेली रक्कम, आज आपण जर पाहिलं तरी एवढी आपल्याकडे सगळ्यात जास्त लांबीची गोदावरी वाहते, पण आपल्याकडे कुठलाही मोठा इरिगेशनचा प्रोजेक्ट नाही. शेतकऱ्यांना पाणी नाही, शेतकऱ्यांना लाईट नाही आणि शेतकरी जीव देत आहेत. अशी परिस्थिती असताना सुद्धा मराठवाड्याचं किंवा एकूणच शेतकऱ्यांचं हे दुर्दैव आहे की या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाची कुठलीही चर्चा झालेली नाही. इवन शेतकऱ्यांच्या प्रश्नाचीच नाही तर कुठल्या विकासाच्या प्रश्नावरती पण फारशी चर्चा झाली नाही. जसं आपल्याकडून समृद्धी महामार्ग जातो, समृद्धी महामार्गाच्या शेतकऱ्यांना जे मोबदले मिळायचे होते त्याचा एक मोठा इश्यू होता, रेल्वेचे प्रश्न होते. पण अशा कुठल्याही प्रकारच्या प्रश्नांवरती आपण या निवडणुकीच्या निमित्तानं कुठेही म्हणजे आपण चावडीवरती जरी बसलो किंवा गावातल्या हॉटेलवरती बसलो, कुठल्याही ठिकाणी बसलो तर आपण साधारणतः मतदारांनी सुद्धा, म्हणजे हा दोष मतदारांचाच आहे मी असं गृहीत धरतो, मतदारांनी सुद्धा चर्चा करताना हा आपला का त्यांचा एवढीच चर्चा केली. या निवडणुकीच्या निमित्ताने सगळ्यात मोठं जातीय ध्रुवीकरण झालं. आत्ता आपल्याकडं फक्त जबाबदारी एवढीच आहे की मराठवाड्यातला हा जातीय जो काही विद्वेष तयार झाला आहे तो निवळला पाहिजे आणि पुन्हा एकदा मराठवाड्यांच्या समस्यांवरती चर्चा झाली पाहिजे, असं एक आपण या ठिकाणी अपेक्षित. सर, आत्तापर्यंत आपण सध्या जी लोकसभेची परिस्थिती होती त्याबद्दल बोललो, पण आता 4 तारखेला जेव्हा निकाल येतील त्यानंतरची काय परिस्थिती असू शकते त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मराठा आरक्षणाचा मुद्दा यापेक्षाही मोठा होऊ शकतो का? कारण जरांगे पाटलांनी तर घोषणा केलेली आहे की 4 तारखेपासून उपोषणाला बसणार. त्यानंतर जरांगे पाटलांची नारायणगड इथं 100 एकरावर भव्य सभा वगैरे होणार आहे असंही त्यांनी जाहीर केलं आहे. त्याबद्दलही काय वाटतं आणि एकंदरीतच 4 जून नंतर मराठवाड्याचं चित्र कसं दिसतंय? मुळात आपण जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या सुरुवातीला थोडंसं जाऊ. म्हणजे जरांगे पाटलांनी आंदोलनाची जेव्हा हाक दिली त्यावेळेस असं सांगितलं होतं की आपल्या लेकरा बाळांच्या भविष्यासाठी तुम्ही या. हे लोक का येतात, एवढ्या मोठ्या संख्येने का येतात? तर त्याचं कारण आहे की बहुसंख्य समाज मराठा समाज हा शेतकरी समाज आहे आणि शेतकरी समाज असल्यामुळे तो आपल्या लेकरा बाळांना चांगलं शिक्षण देऊ शकत नाही, चांगल्या नोकऱ्या देऊ शकत नाही, म्हणजे शेतीशिवाय दुसरा पर्याय त्याच्या पुढं राहत नाही. आज आपण जर पाहिलं तर गावगाड्यातल्या साधारणतः ओबीसी समाजातल्या ज्या माणसाला सोयीसुविधा आहेत किंवा आरक्षणाच्या बाबी उपलब्ध आहेत असा माणूस सहजपणे आपल्या मुलांना इंजिनिअरिंगला पाठवू शकतो किंवा टेक्निकल कोर्सला पाठवू शकतो, मेडिकलला पाठवू शकतो. पण मराठा समाजाला अशा कुठल्याही प्रकारची संधी उपलब्ध होत नाही. म्हणजे मराठा समाजातल्या मुलींना 12वी नंतर शिक्षण मिळणं अवघड होतं, मराठा समाजातल्या मुलांना 12वी नंतर शिक्षण घ्यायला अवघड होतं. तर या पार्श्वभूमीवरती जरांगे पाटलांनी जी हाक दिली होती की आपल्या लेकरा बाळांच्या भविष्यासाठी या, तर मराठा समाज हा फक्त मुलांच्या शिक्षणासाठी आरक्षण असलं पाहिजे एवढ्या एका मागणीसाठी मला वाटतं की मोठ्या प्रमाणात जरांगींकडे गेला. आपण पाहिलं की साधारण जरी सभा घ्यायची असेल तर आपल्याला हजारो गाड्या पाठवाव्या लागतात, लोक हे करावं लागतात. पण जरांगींनी पहिल्यांदा अंतरवाली जी सभा घेतली त्याला लोक 100-100, 200-200, 300 किलोमीटरवरती मोटरसायकलवर 3-3 ट्रिपल सीट बसून गेले. त्याचं कारणच असं होतं की जरांगींनी एक महत्त्वाचा मुद्दा समाजातला हातात घेतला होता, तो म्हणजे मराठा समाजातल्या मुलामुलींना शिक्षणासाठी संधी उपलब्ध होत नाही. आणि मग ते आंदोलन सुरू झालं. दुर्दैवाने ते आंदोलन नंतर राजकीय लोकांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटतं की जरांगींनी ते जाणीवपूर्वक लोकांना ते ताब्यात घेऊ दिलं कारण ते अतिशय उत्कृष्ट आंदोलक आहेत याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. त्यांनी पूर्णपणे म्हणजे ज्याला त्या आंदोलनाचा वापर करायचा आहे त्याला करू दिला आणि आपलं आंदोलन मोठं विस्तृत करत गेले. आत्ता 4 तारखेपर्यंत आंदोलनाचा त्यांनी अल्टिमेटम दिला आणि 4 तारखेला ते परत उपोषणाला बसणार आहेत. आत्ता राजकीय लोक या आंदोलनाबद्दल काय विचार करतात हा माझ्या मनात एक मोठी शंका आहे की मला असं वाटतं की जरांगींचं आंदोलन विधानसभा निवडणुकांपर्यंत चाललं पाहिजे अशी सगळ्या राजकीय पक्षांची इच्छा आहे. कारण जोपर्यंत जरांगींचं आंदोलन विधानसभाच्या निवडणुका आहेत तोपर्यंत चालेल, तोपर्यंत राजकीय लोकांना त्यांच्या काही कामाचं जे काही अपयश आहे ते जरांगेच्या आंदोलनाच्या मागे लपवता येईल. जरांगेच्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा जशी लोकसभेची निवडणूक मराठवाड्यामध्ये जातीवरती झाली तशीच परत एकदा विधानसभेची निवडणूकही जातीवरती नेता येईल आणि राजकीय लोकांचं जे काही अपयश आहे, जे कामांबद्दलचं आहे किंवा एकूण सगळ्या गोष्टींबद्दलचं आहे ते सगळं लपवता येईल. म्हणजे मला असं वाटतं की आज मराठवाड्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला जे काही मतदान मिळतंय ते फक्त जरांगेंच्या कृपेमुळे मिळतंय.
जरांगे जर या शर्यतीत नसते, जरांगे जर या फ्रेममध्ये कुठे नसते, तर कदाचित नुसत्या सहानुभूतीवरती, म्हणजे माझा पक्ष चोरला, माझं चिन्ह चोरलं, माझं हे चोरलं, एवढ्या याच्या भरोशावरती शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेनाही टिकली नसती. फक्त जरांगेंच्या आंदोलनामुळं ते टिकून आहेत. आणि काउंटरला भाजपाने तर असं स्टेटमेंटच केले की आमच्या DNA मध्ये ओबीसी आमच्या DNA मध्ये आहे. त्याच्यामुळं BJP सुद्धा आपल्या ओबीसी DNA ला हे करण्यासाठी, टिकवून ठेवण्यासाठी, जगवण्यासाठी त्यांच्याही मनात अशीच गोष्ट असेल की आपण जरांगेंचं आंदोलन हे विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत चालवलं पाहिजे. म्हणजे जरांगे आंदोलन करतायत, जरांगेंनी आंदोलन केलं पाहिजे, त्यांच्या समाजाला न्याय भेटला पाहिजे, ही गोष्ट तेवढीच खरी आहे. पण तेवढंच आपल्याला त्या राजकीय लोक त्या आंदोलनाचा वापर करून घेणार नाहीत, याच्याबद्दल आपल्याला त्यांची काळजी घ्यावी लागेल. बरोबर. सर, खूप खूप धन्यवाद. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आपण जी चर्चा केली त्यामध्ये तुम्ही सहानुभूतीच्या फॅक्टरपासून मराठा आरक्षण आणि इतर सगळ्या मुद्द्यांवर खूप सुंदर उत्तरं दिलीत. तुम्हाला ही लोकसभेच्या निमित्तानं सुरू असलेली चर्चा आमची कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा. आणि बोलभिडूवर असेच प्रकारचे विविध कार्यक्रम जे होत आहेत लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं, तेही तुम्हाला कसे वाटत आहेत त्याबद्दलही कमेंट करून नक्की सांगा. याशिवाय तुम्हाला कुठल्या जिल्ह्यांबद्दल, कुठल्या भागांबद्दल ऐकायला आवडेल तेही आम्हाला सांगा. आणि पाहत राहा बोलभिडू.